आहे. तर चला फलंदाज जायचं, बॅट्समॅन एंटर व्हायचं मैदानामध्ये. तर पाहू शका घोटेवाडी टीम प्रथम क्षेत्ररक्षण सजवत असताना टॉस जिंकलाय आणि आपण पाहू शका क्षेत्ररक्षण सजवलाय. एका बाजूला टीम नेरळ लवाळे आणि दुसऱ्या बाजूला टीम घोटेवाडी. फर्स्ट ऑन द टॉस अँड टॉस द फील्ड फर्स्ट. आपण पाहू शकाल टीम घोटेवाडी आणि एका बाजूला नेरळ लवाळे चा पोल पाहायला गेलं तर अगदी सगळे बाहेरील तालुक्यातील दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका सरस एक आपण पाहू शकाल. सलामीची जोडी मैदानामध्ये मंगेश आणि गणेशला पाहू शकाल आपण रवाना होत असताना सलामीची जोडी चालली आहे. पाहू शकाल गोलंदाज ट्रॅक व पहिल्या ओव्हरसाठी बॉलर आलाय रोशन फिरकीचा जादूगार. अर्थातच रोशनला पाहतोय टीम गुटेवाडी संघाकडून. तर मित्रांनो पहा, तुम्हाला काही आमच्या असोसिएशनचे नियम सांगतोय. आपल्याला जर पॅड बदलायचा असेल तर ग्राउंडमध्ये पंचांना कॉल करा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आपला 12वा खेळाडू हा ट्रॅक शूज कंपल्सरी असेल. त्याच्या खिशामध्ये कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक वस्तू नसेल, म्हणजे अर्थातच मोबाईल नकोय. एखादा फिल्डर जर इंजर्ड झाला ग्राउंडमध्ये तर 12व्या खेळाडूलाच प्राधान्य देण्यात येईल मैदानात, याची नोंद घ्यायची. येताना जाताना ज्या समोर खेळाडू कक्षाच्या समोर 2 रेषा आखल्यात त्यातूनच यायचं जायचंय, लाईनअप करायचंय. आणि हरल्यानंतर किंवा जिंकल्यानंतर देखील सेकंड करायचं. मित्रांनो हे आमच्या स्पर्धेचे नियम आहेत, असोसिएशनचे नियम आहेत. आणि बॉल हरवला फुटला तर तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येईल, याची नोंद घ्यायची. आणि ड्रिंक्स ब्रेक होईल, त्यानंतर पाणी घेऊन 12वाच खेळाडू जाईल, याची नोंद घ्यायची. आणि जे पोल आहे, तार आहे, त्याला जर बॉल लागला, कॅच घेतली तर कॅच आउट असेल. जे असेल तो निर्णय तिथे मात्र मान्य करावा लागेल. तर सामन्याला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो मंगेश आणि नॉन स्ट्राईकला गणेश. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आला आपण पाहू शकाल यावेळेस रोशन. पंचांच्या उजव्या बाजून पहिला बॉल पडला जाईल, आपण पाहू शकाल मैदानामध्ये पाहतोय. 11:33 पहिला बॉलची इथं पूर्तता होती. 2 क्षेत्ररक्षण सजवलेत, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण मंगेशसाठी. पहिलं बॉल फेकला जातोय. पहिलाच बॉल स्लो डिलिव्हरी पडल्यानंतर हलकासा शरीरावर येत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सुरुवात मात्र धमाकेदार करत असताना इरादा स्पष्ट पाहतो मैदानात टीम घोटेवाडी संघाचे. पहिलाच बॉल पाहिला गेला. स्पर्धेचा 11:33 पडला जातो. आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा. लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोड आयोजित आमदार चषक 2024. दमदार आयोजन. काय बॉल आहे, पुन्हा एकदा अगदी पुढ्यात बॉल यावेळेस टाकला जातोय आणि याला देखील डॉट फेकलं गेलंय. पहिला बॉल पाहिला लांब ठेवलं, थोडंसं फिंगर रोल केली आणि शरीरावर जाऊन बॉल आदळला आणि त्यानंतर हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकला गेला. पुढचा बॉल तिसरा बॉलसाठी रवाना. हा बॉल कॅचचा कॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. पहिला धक्का लागत असताना टीम नेरळ लवाळे संघाला. मंगेश बॅक टू द डगआउट डिझ. थँक्यू डीज. आपण पाहू शकाल अगदी सकाळच्या सत्रामध्ये आमचं डीज मास्टर दिनेश शेंडे अगदी लय मध्ये आहे. प्रत्येक खेळाडूंचा प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. न्यू बॅटर एंटर झाला क्रीजवर. वनडाऊनचा फलंदाज पाहतोय आपण यावेळेस हरिदासला पाहतोय उर्फ हरी यावेळेस मैदानात. हा बॉल पुन्हा एकदा शरीरात जाऊन आदळलाय. जोरदार अपील केली जाते. पहा प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल. हाईट फॅक्टर आणि त्यानंतर रन आउट चेक करण्यासाठी रिव्ह्यू दिला जाईल.
आणि पंचांसाठी अनलिमिटेड आहे. जर डाऊट वाटलंच तर पंच आपण देखील रिव्ह्यू घेऊ शकता. इथे हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. काय फिल्डिंग आहे. पाहायला गेलं मगाशी राष्ट्रीय गान सुरू होतं, मी पाहिलं तब्बल घुटेवाडी संघाचे 24 खेळाडू मैदानामध्ये होते. म्हणजे एखादा संघ पाहिला तर 11 खेळाडू देखील होत नाही आणि इथे घुटेवाडी संघाचे 24 प्लेयर आलेत. हे मात्र क्रिकेटवरचं प्रेम आहे. यावेळेस फटका चांगलाय, सूट ऑफ साऊंड आणि बॉल चालाय सीमारेषा पार, ओर द रो, वन बाउन्स, चौकार. हॅलो, शेवटच्या बॉलवर इथं आपण पाहिला चौकार दाखवला गेला. आता कुठेतरी रणनीती न्यू बॉलर आला मैदानात, पाहू शकाल. उद्देश आलाय आणखीन एक फिरकीचा जादूगार टीम गुटेवाडी संघाकडून पाहायला मिळतोय. हरिदाससाठी हा बॉल टाकला होता, लांब ठेवला, बॉल पडल्यानंतर स्पिंगर रोल केली, टर्न झाला आणि डॉट आलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय चांगली ओव्हर टाकली जाते. पुन्हा एकदा गॅप आहे तिथे, बॉलला फेकून दिला, बॉल चालाय कव्हरला, क्षेत्ररक्षण होतील. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत अवधी होता 2 धाव चोरण्याचा आणि 2 धाव चोरल्या जातात. चांगली रनिंग पाहायला मिळते, तेवढंच चांगलं मात्र क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय टीम गुटेवाडी संघाकडून. पिटूच्या षटकामध्ये उद्देशला पाहतो. 3 क्षेत्ररक्षक यावेळेस पॅट्रोलिंग करत असताना टीम गुटेवाडी संघाचे मैदानाच्या या पॅट्रोलिंग सीमारेषेत पाहू शकाल. हा बॉल स्लोअर डिलिव्हरी, इथे मात्र 5वा बॉल, गतीमध्ये परिवर्तन आणि आणखीन एक विकेट. हरिदास देखील बाद होत असताना डीजे ठोको. न्यू बॅटर इंटर होतो 2 डाऊनचा. यावेळेस नेरळ लवाळी संघाचा हार्ड हिटर म्हणजे ज्याला संबोधलं जातं, कुठेतरी लपून ठेवला होता टीम नेरळ लवालीने, परंतु आता गरज आहे त्या खेळाडूची आणि त्याला काढलं जातं. रोहिदास यावेळेस खेळपट्टीवर रवाना होत असताना पाहू शकाल. संघाचा अष्टपैलू खेळाडू, सर्वस्व काही. यावेळेस 5वा बॉल फेकला, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, लांब ठेवला आणि इथे धाव चोरली जाते. चांगली धाव इथे मात्र चोरली गेली, अगदी दिवसा ढवली मात्र धाव चोरली गेली. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. काय गोलंदाजी होती. उद्देश गुटेवाडी टीमचा अगदी स्लोवर बॉल फेकत असताना मैदानात पाहू शकाल. टीम नेरळ लवाली विपक्ष गुटेवाडी, अगदी दोन्ही संघ मात्र तुल्यबळ ताकदीचे एकमेकांसमोर आज लिटिल स्टार धारोलच्या मैदानावर पाहू शकाल. स्टेट अँड ड्राईव्ह क्षेत्रशाही लॉंग ऑफला तिथे फील्ड होईल तोपर्यंत एकच धाव. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते, कारण माहिती कुठेतरी गाडी नेरळ लवाली संघाची हे ट्रॅफिकमध्ये अडकले. अगदी 9व्या आकड्यावर 2 गाडी बाद झालेत आणि आता मात्र गाडीला जर नॅशनल हवेवर घेऊन जायचं असेल तर त्या फलंदाज रोहिदासला इथे मात्र काम करावं लागेल. हा देखील 5वा बॉल, इथे मात्र होतंय काय, आणखीन एक विकेट. मैदानाच्या बाहेर जात असताना टीम नेरळ लवाली संघाला लागणारा 3रा धक्का.
न्यू पार्टनर इंटर झाला मैदानात. आणखीन एक गणेशला पाहतोय आपण. गणेश भला आलाय यावेळेस मैदानात. इथे चांगला फटका आहे, चांगली फील्ड आहे. डबलचा कॉल होता कारण फील्ड चांगली झाली आहे. एकच धाव. दुसऱ्या ओव्हरचा खेळ देखील समाप्त. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा रोशन आलाय गोलंदाज ट्रॅकवर. पाहू शकाल वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक. इथं बॅटची खडा, बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, वेगाने रवाना झालाय आणि इथे येतोय नशिबाचा चौकार. तर त्यांच्या पाठीमागे थर्डमॅनला चांगला प्रयत्न केला होता बॉल अडवण्याचा, परंतु त्याला चकवा देऊन बॉल निसटला आणि चौकार आला. हा बॉल देखील पायावर जाऊन आदरलाय आणि इथे पाहू शकाल डॉट आलाय. कमबॅक करत असताना चांगली ओव्हर टाकली जाते टीम गुटेवाडी संघाकडून. पाहायला गेलं तर अगदी मिडल पेसमध्ये बॉल हाताळले जातात. सकाळच्या सत्रामध्ये पाहू शकाल गुलाबी थंडीच्या वातावरणात हे दोन संघ खेळत असताना हा बॉल पंच केलाय. पुन्हा एकदा कॅच आहे. कॅचचा कॉल होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. अनिल होता बॉल खाली. इथे फील्ड होईल तो पण डायरेक्ट हिट आणि इथे मात्र फलंदाज गणेश देखील तंबूच्या आश्रयाला. चौथा धाव. हा फटका देखील फसला. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये कॅचचा कॉल आणि इथे चांगला झेल तो चल में आया. आणखीन एक विकेटचं पतन. 15 या आकड्यावर 5वा गडी गारत पडलाय टीम नेरळ लवाली संघाचा. न्यू बॅटर इंटर झाला. अगदी दैनंदिन अवस्था इथे करून ठेवली टीम नेरळ लवाली संघाचे. 15 या आकड्यावर 5 विकेट पाहायला मिळतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा गोलंदाज पाहतोय आणि इथं काय सुटली आहे. जीवदान मिळालंय रवीला. जणू काही हातातून जसं मासा निसटतो तसं यावेळेस बॉल निसटला आणि षटक क्रमांक 3 देखील पाहता पाहता 16 या आकड्यावर 5 विकेट पूर्ण झाले. चला ड्रिंक स्टॉल जायचं मैदानात.
थँक्यू डीजा. पाहू शकाल कार्यसम्राट दमदार आमदार किंग मेकर आपण पाहू शकाल किसन कतोरे साहेबांचं दमदार गीत आमचे डीजे मास्टर दिनेशजी शेंडे यांच्याकडून वाजवलं जात आहे. तर पहा माननीय श्री सुनीलजी बांगर साहेब आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चौथ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाजा ट्रॅकर गोलंदाज आला आहे पांडुरंग. अगदी 16 धावा धावफलक लावल्या गेल्यात टीम नेरळ लवाळे संघाकडून. रवी आणि हरीश ही जोडी पाहतोय. फक्त बॅटचा स्विंग पाहायला मिळाला. बॅट फिरवली जाते. बॉल मात्र वारंवार इस्टनच्या पाठी निघून चाललाय. पाहायला गेले तर 5 विकेट गेलेत आणि त्यानंतर या 2 फलंदाजांना आपला संघासाठी डाव सावरावा लागेल आणि कुठेतरी एकेरी दुकेरी धावेला प्राधान्य देत एक सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल. पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. चांगली ओव्हर टाकत असताना पाहतो आपण मैदानात पांडुरंग देखील चांगली ओव्हर टाकतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर येत असताना बॅक टू बॅक 3 बॉल डॉट आलेत आणि 4थ्या बॉलला पुन्हा सुरुवात. हा बॉल इथे पंचामा सांगत असताना या सकाळच्या सत्रामध्ये केली जाते पहिली कवायत. आमचे पंच माननीय श्री आदरणीय यशवंतजी गोरे सर पाहतोय आपण मेन पंचांच्या भूमिकेत. लेख पंच पाहतोय आपण अजय शेंडे सरांना. यावेळेस 2 पंच अगदी सज्ज पाहायला मिळालं. हा बॉल देखील डॉट आलाय. काय गोलंदाजी केली जाते. वाईड बॉल जर वगळला तर 4 बॉल इथे डॉट फेकलेत. रवी स्ट्रायकिंग एंडवर बॅक टू बॅक 4 बॉल डॉट खेळत असताना फक्त एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते. आणखीन एक ला जवाब. देखना फटका देखना बॉल पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली जाते. आणखीन एक बॉल डॉट. 5 बॉल डॉट फेकले जातात या स्पर्धेतील. मेडन ओव्हर पाहायला मिळेल का परंतु एक अवांतर धाव आली आहे. इथे डान्सिंग द ग्राउंड खेळला आहे पाहावं लागेल. पण आम्हाला सांगत असताना काय मात्र गोलंदाजी केली जाते. मित्रांनो पांडुरंगसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 6च्या 6 बॉल डॉट फेकलेत. विक्रम केलाय हा गोलंदाज पांडुरंग गोटेवाडी टीमचा. अगदी पाहायला गेला भावेश आलाय शेवटच्या ओव्हर मध्ये. धावफलकावर धावा पाहतोय आपण. टीम नेरळ लवळ संघाच्या 17चा खतरा कोणत्या संघाला आहे. हारे स्ट्रायकिंग एंडवर या ओव्हरला झाली सुरुवात. बॅटची कडा थर्माइनला चांगले क्षेत्ररक्षण. चांगले फील्ड झाले. 5 बॉलचा खेळ मात्र इथे पाहू शकाल अजूनही शिल्लक असेल. तर या पुढील होणार मॅच नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे. टीम शिलनवाडी आणि धामोते दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये जॉईंट व्हायचं आहे आणि इथे मात्र गॅप आहे मोठा. नाही धावा न तोटा. ओव्हर द रो 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजा. इथे मात्र नो बॉल आहे. आमचे तिसरे पंच अनिलजी शेंडे सर इथे सांगत असताना थर्ड मॅनची मागणी केली होती आणि इथे मात्र डगआउट मधून आता क्लॅपिंग होती आहे. फ्रीटचा बॉल आहे. फलंदाज हरीशसाठी आवडसा बॅटची कडा. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि डेंजर इनला थ्रो केलाय. थ्रो पकडायचा होता निसटलाय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात. फ्रीटचा बॉल होता फेकून द्यायचं होतं. कुठेतरी चांगला बॉल फेकला गेला आणि इथे मात्र 2 धावा खर्च केले जातात. त्याला माहिती आहे हरीशकडे स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून धावा येतात. एक चौकार एक दुहेरी धाव आली आहे. पाहायला गेलं 4थी ओव्हर फुकट गेली आहे. एकच धाव आली त्या ओव्हरमध्ये आणि कुठेतरी तिथं मात्र एकदम कमबॅक केला टीम गोटेवाडी संघाने. परंतु या ओव्हरमध्ये स्लॉगवरचं षटक आहे आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये रन्स काढल्या जातील का. सुरुवात तर चांगली झाली आहे. टीम नेरळ लवाळे संघाची. पुन्हा एकदा बॅट
च्या टोला लागलाय आणि इथे झेल सुटलाय. स्वतःच्या फॉर्च्यून मध्ये कॅच घ्यायचा होता, कॅच सुटलाय आणि 2च धावा. माहिती आहे हरेशकडे स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे. एकेरी दुकेरी का न होईना, परंतु त्याच्या बॅटमधून एक सन्मानजनक स्कोर उभारला जातोय, धावा येत आहेत. आणि आपण पाहू शकलो मैदानामध्ये हरेश एका बाजूने किल्ला लढवतो. आपल्या संघासाठी विक्रम गाठला जाईल का, डोंगर रचला जाईल का, अजूनही शेवटच्या ओव्हरचे पाहू शकाल 3 बॉल शिल्लक आहेत आणि या 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले तर चांगला स्कोर पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर मात्र आधीच बॅट फिरवली, पुन्हा एकदा बॉल निसटलाय, जमिनीवर दान झाले, दुहेरी धाव पुन्हा एकदा खेचली जाते. चांगली रनिंग पाहायला मिळते या शेवटच्या ओव्हरमध्ये. थेंबी थेंबी का पण परंतु तले साचत आहे. पाहू शकाल 28 धावा धावफलक लावला गेल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि या 2 बॉलवर किती धावा लावल्या जातील. डान्सिंग द ग्राउंड खेळलाय, एक धाव, दुसऱ्याचा कॉल. हरेश पाहू शकाल इथे डेंजर इंद्र थ्रो झालाय, तो वेगाने पोहोचलाय. चांगले चांगले रनिंग पाहायला मिळते आहे. आतापर्यंत पाहिलं गेले तर 13 धावा खर्च केले गेलेत गोलंदाजाकडून. आपण गोलंदाज पाहतोय भावेशला मैदानात. हा वेळेस फटका चांगला आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि चांगली कॅच घेतली जाते. इथे मात्र फर्स्ट इनिंग ब्रेक इथे मात्र होत असताना पहिल्या इनिंगचा खेळ झालाय आणि धावफलकावर धावा लावलं जातं. पहिल्या इनिंग मध्ये 30 धावा धावफलकावर, येणारे 30 बॉल आणि गरज आहे 31 धाब्यांची टीम गुटेवाडी संघाला. चला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे शिलोंगवाडी टीमचा कॅप्टन आणि धामोते टीमचा कॅप्टन. सकाळच्या सत्रामध्ये टॉक्स बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल दोन्ही कॅप्टनला यावेळेस एका बाजूला टीम धामोते आणि दुसऱ्या बाजूला टीम शिलेंदवाडी. पाहिलं गेलं तर एका बाजूला कर्जत तालुका आणि दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुका, असे हे मॅच पुढचे पाहायला मिळेल. 30 बॉल आणि बनवायचे 31 धाबा. स्ट्रायकिंग एंडला रोशन आणि नॉन स्ट्राईकला अनिल. सलामीची जोडी यावेळेस मैदानामध्ये रवाना झाले. टॉस बॉक्स मध्ये केलं जातं या टॉस. तोपर्यंत आपण सामन्याचा आनंद घेऊया. रोहिदास पहिलाच बॉल, सुरुवात धमाकेदार, बॉल चालाय सीमारेषा पार, स्क्वेअर लेगला पहिला दणदणीत चौकार. टॉस जिंकलाय, विन द टॉस आणि चॉईस द फॉल्ट फिस्ट. तर दोन्ही टीमला लवकर तयार राहायचंय. इनिंग संपताच लगेच टीम धामोती संघाने फिल्डिंग साठी रवाना होत आहे व्हायचं आहे मैदानात. रोहिदास पहिलाच बॉल इथे रोशनच्या बाट मधून चौकार पाहायला मिळाला. अगदी पाहायला गेलं तर रोशन एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजी चांगली केली आहे आणि आता बॅटिंग करत असताना मैदानात फुल टॉस बॉल फेकून दिलाय. आणखीन एक चांगला थडाका, आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार.
थँक्यू डीजे. यावेळेस पाहू शकाल आपले इरादे स्पष्ट करत असताना डगआउट मधून जणू काय सेट होऊन गेलाय फलंदाज रोशन. बॅक टू बॅक 2 चौकार आणि हा तिसरा बॉल फुलटॉस होता. बॅटच्या टोला लागला त्यानंतर पायावर आदळला आणि चांगली फील्ड झाली. रवी होता बॉल खाली. कमबॅक केलं जातं तिसऱ्या बॉलवर. अगदी 31 धावांचं माफक आव्हान इथे पार करायचं आणि ते पार करत असताना 8 धावा 3 बॉल मध्ये खर्च केले गेल्या. 53 षटक पाहतोय रोहिदासला. बॅटची खडा आवाज इथपर्यंत आणि धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम गुटेवाडी संघाला रोशन बॅक टू द डगआउट. महेश आलाय न्यू बॅटर. बंडाऊन्स मैदानात जात असताना महेशला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावर महेशची मागणी केली जाते मैदानात पाहू शकाल. अगदी 2 बॉल 2 चौकार मात्र खर्च केल्यानंतर सुरेख असं कमबॅक पाहायला मिळाला. वेगाने टाकलाय हा बॉल. आदळलाय. जोरदार अपील केली जाते. पंचांना गुमराह करण्याचं काम पाहायला मिळालं. अगदी जोरदार अपील केली होती कुठेतरी आपण पाहू शकाल मैदानात. पुढचा बॉल महेश साठी. पुन्हा एकदा वेगाने फेकलाय परंतु आवाज मिसफील्ड झाली. महेश कडनं झाले चूक आणि बॉल झाला बाईकच्या स्वरूपात. पंचामध्ये दाखवत असताना हाताचा पिसारा फुलवला जातोय आणि यावेळेस चौकार पाहतोय. बारा धावा धावफलको लागला जातात एका गड्याच्या मोबदल्यात टीम गोटेवाडी संघाकडून. हरेश आलाय नवीन बॉलरला पाहतोय आपण. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. नवीन गोलंदाज झालाय हरेश. स्ट्राईकचा फलंदाज पाहतोय. बऱ्याच उशिरानंतर 1 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर स्ट्राईकवर आलाय अनिल आणि आल्या या बॉलवर रिव्हर्स अठ्ठ्यान केला होता आणि डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची गोलंदाज हरेश कडून. आणखीन एक तिसरा गोलंदाज पाहतोय आपण नेरळ लवाली संघाकडून. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक केला होता. पुन्हा एकदा दुधारी तलवारीचा वापर आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगल्या ओव्हर टाकली जाते या मैदानात. टीम हरेश कमबॅक करेल का आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक 2 बॉल तर डॉट आलेत. पुढचा बॉल अगदी नवखे खेळाडूला मात्र इथे प्राचारण केलं जात आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगले बॉल टाकले जातात परंतु हा बॉल होता खराब.
बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, आणखीन एक दणदण करीत चौकार. गेले तर सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅच आणि त्याच्यावर मात्र इथे चांगली बॅटिंग केली जाते. फक्त दिशा दिली फुलटॉस बॉल आणि फेकून दिला लॉंग स्टॉपला अनिल. जेव्हा जेव्हा मात्र इथे डॉट बॉल आले तेव्हा मात्र थोडासा आत्मविश्वास वाढला होता टीम नेरळ लव्हाली संघाचा, परंतु यावेळेस खराब बॉल आणि त्याच्यावर चौकार आला. पुन्हा एकदा इथे कॅच होती, हाताला चटका देऊन बॉल निसटलाय आणि बॉल चालाय कव्हरला फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा सोडल्या जातात. टीम गुटेवाडी संघाच्या फलंदाजांना माहिती आहे एक एक धाव महत्वाची आहे. दुहेरी धावेने देखील पल्ला गाठू शकतोय आणि ते काम मात्र इथे महेश आणि अनिल हे दोन फलंदाज करत असताना अगदी सावध सुरुवात केली गेली टीम गुटेवाडी संघाकडून आणि त्यात सावध सुरुवातीमध्ये धावा लावल्या जातात 18 एका गड्याच्या मोबदल्यात. तर धामोते आणि शिलन दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. आपण पाहू शकाल मैदानात हा फटका चांगला आहे. इथे क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळते 4. आलाय आणखीन एक दर्जेदार चौकार.
इथे मात्र पुन्हा एकदा कॅचचा कॉल. शतकशक धावतात, 2 शतकशक फील्ड करत पर्यंत एकच धाव. उद्देशला माहिती आहे जुना जाणता खेळाडू या संघाचा अनुभवी प्लेयर पाहतोय आपण. त्याला माहिती एकेरी दुकेरी दाव्याने सुद्धा रन्स येथील. रिस्क घेण्याची गरज नाही आहे आणि ते मात्र काम करत असताना यावेळेस अगदी थंड दिमाखाने खेळ केला जातोय टीम गुटेवाडी संघाच्या फलंदाजांकडनं. यावेळेस फटका चांगला आहे. सूट ऑफ साऊंड गॅप सिलेक्शन बॉस चलाय. हा येईल विजयी चौकार.